जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थातच स्टिकर मराठी पोलीस भरती। तर या चॅनलवर मी शुभांगी सुकरे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे। तर आताचा आपला जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा पोलीस चालक शिपाई भरती, म्हणजे चालकचा पेपर आहे। 20-20 पेपर पॅटर्न आहे, पण काही ठिकाणी फॉलो केला जातोय, काही ठिकाणी नाही जाते। ओके, तर याच्यात पाहूया आपण कुठल्या विषयाचे किती प्रश्न आलेले आहेत। तर सुरुवात करूया आपल्या मराठी व्याकरण या विषयापासून। ओके, तर पुढे जाण्याच्या आधी प्रत्येकाने सेशन शेअर करायचंय आपलं पटापट। चला, आणि ज्यांना आवडतं त्यांनी लाईक नंतर करायचंय, आधी शेअर, त्याच्यानंतर जेव्हा चालू होईल आवडलं तर लाईक करा, नाही तर नका करू, काही जबरदस्ती नाही तुमच्यावर। ओके, तर यवतमाळ जिल्हा आपण पाहणार आहोत। हा आपला डी सेट आहे। ओके, मराठी व्याकरणाचे प्रश्न कितव्या नंबर पासून आहेत? साधेमध्ये आहेत, पाहूयात आपण। 5 नंबर आहे, बरोबर ना? हा, डायरेक्ट 5 नंबर पासून आहे मराठी व्याकरण। चलो, वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा असं आपल्याला सांगितलेलं आहे। अधोरेखित केले स्थिरावला शब्दाला, काय आहे ते क्रियापद? चेंडू सीमारेषेबाहेर जाऊन स्थिरावला। स्थिरावलामध्ये स्थिर हा मूळ शब्द आहे। स्थिर हे काय आहे? तर स्थिर मुलगा म्हणतो, नामाबद्दल विशेष माहिती। स्थिर हे झालं आपलं विशेषण, विशेषणाला प्रत्यय लागून त्याने क्रियापदाचं काम केले, म्हणजे हे आलं आपल्या साधित क्रियापदामध्ये, म्हणून ऑप्शन ब आपला इथे बरोबर आहे। ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण। वारंवार हे कोणते क्रियाविशेषण आहे? कालदर्शक, आवृत्तीदर्शक, प्रश्नार्थक, सातत्यदर्शक। तर पर्याय कुठला बरोबर आहे आपला? वारंवार म्हणजे एकाच गोष्टीची काय कळते आपल्याला? सातत्य कळते, आवृत्ती कळत नाही, सातत्य कळते, कंटिन्युटी कळते, त्याच्यामुळे पर्याय कुठला योग्य आहे? तर पर्याय चौथा योग्य, सातत्यदर्शक। पुढचा प्रश्न, या टोपीखाली दडलंय काय? टोपीखाली शब्दाला अधोरेखित केले, या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा। उभयान्वयी, शब्दयोगी, क्रियाविशेषण आणि केवल प्रयोगी। टोपी नामाला खाली हे क्रियाविशेषण जोडून आलेलं आहे, क्रियाविशेषण अव्यय जोडून आलेलं आहे, म्हणून ते आपलं बनलंय शब्दयोगी अव्यय, ऑप्शन ब बरोबर। खालीलपैकी देव या नामाचे अनेक वचन कोणते? खूप वेळा सांगितले, देव एक असू दे किंवा 33 कोटी असू दे, वर्दी मिळण्यासाठी अभ्यासच करावा लागेल। 1% फक्त देवावर भरोसा ठेवायचा आहे, 99% आपल्या मेहनतीवर भरोसा ठेवायचा आहे। ठीक आहे, मग देव आहेच ना साथ द्यायला, काही करून त्याला साथ द्यावीच लागेल मग आपले प्रयत्न बघून, है ना? देव, देवचं अनेक वचन देवच राहतं, ऑप्शन क बरोबर। गाडी फार वेगाने आली या वाक्याचं उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करायचंय। गाडी फार वेगाने आली, वा, गाडी फार वेगाने आली, बाप रे किती वेगाने आली गाडी, काय गाडी फार वेगाने आली, गाडी किती वेगाने आली हो, पर्याय कुठला बरोबर येणार आहे मग? बाप रे किती वेगाने आली गाडी, पर्याय ब योग्य। नेहमी दुसऱ्याला मदत करा, वाक्याचा प्रकार काय आहे? करा सांगितलंय, आज्ञा, विद्यार्थी, स्वार्थी, संकेतार्थी। तर पर्याय कुठला बरोबर आहे इथे? हे करा ते करा, आज्ञा दिल्याचा बोध होतो, म्हणजे ऑप्शन अ राईट। त्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही, पुढील वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे। आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले, प्रयोग कोणता? कर्तरी, कर्मणी, भावे आणि संकरित प्रयोग। ठीक आहे, कुठला पर्याय योग्य येईल? आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले, वाढवणारे कोण? आई वडील झाला कर्ता, वाढवले ते कुणाला? मुलांना। कर्ता कर्म दोघांनाही प्रत्यय वाक्य भूतकाळी, म्हणजे हा आहे आपला भावे प्रयोग, पर्याय क बरोबर। हरिहर या शब्दातील 2 पदांमध्ये वापरलेले चिन्ह काय? या चिन्हाला काय म्हणतात? आडव्या रेषेला प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, संयोग चिन्ह का अवतरण चिन्ह? संयोग चिन्ह, 2 शब्द जोडण्याचं काम करतं, पर्याय क योग्य। महत्वाचा प्रश्न आहे, अभंग म्हणजे काय? कधीही नष्ट न होणारी कविता, कवितेतील एक कडवं, एक काव्य रचना प्रकार, संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजेच अभंग। काय येईल अभंग चा अर्थ? तर अभंग हे एक काव्य रचनेचा प्रकार आहे, ऑप्शन क बरोबर। हलाहल या शब्दाचा अर्थ काय? अमृत, विष, हाल आणि नांगर। हलाहल अर्थ विचारलाय, म्हणजे समानार्थी शब्द विचारलाय, काय आहे हलाहलचा अर्थ? विष,
ऑप्शन ब बरोबर. घागरगडचा सुभेदार झालेला प्रश्न हा आपला खूप वेळा युट्यूबला. घागरगडचा सुभेदार या वाक्प्रचाराचा अर्थ पुढील पैकी कोणता? अकलेचा खंदक म्हणजे मूर्ख मनुष्य, तेही खूप वेळा झाले. ठणठण पाळ, चतुर्भुज होणे, लग्न होणे, हे पण झाले. मग आता राहिलं दोनच, पानक्या आणि ठणठण पाळ. काय येईल बरोबर उत्तर आपलं? तर पानक्या म्हणजेच काय? घागरगडचा सुभेदार. पाणी आणि घागर असं लॉजिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. पर्याय ड बरोबर. चुरमुरे खात बसणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय असेल? खजील होणे, पदरी काहीही न पडणे, मात करणे, मन खिन्न होणे. एबीसी बरोबर. एबी चूक, बीसी चूक, एबी बरोबर. चुरमुरे खात बसणे म्हणजेच काय? ज्यांना सेशन आवडते एकदा लाईक करून घ्या बरं. चला आणि शेअर करा सेशन आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत. चलो फास्ट. पर्याय कोणता योग्य येणार आहे? चुरमुरे खात बसणे म्हणजे ए बी बरोबर. फक्त ड बरोबर. सॉरी, ड पर्याय फक्त ए बी बरोबर. खजील होणे म्हणजे लाज, पदरी काहीही न पडणे म्हणून खजील झालो आपण, नाराज झालो, चुरमुरे खात बसलो. पर्याय ड योग्य. पुढचा प्रश्न. खाली सारख्या अर्थाच्या दोन म्हणी यांची जोडी दिलेली आहे, त्यातली विसंगत म्हणीची जोडी ओळखायची म्हणजे वेगळी. घोडे कमावते गाढव खाते म्हणजे घोडे एवढे डोके गाढवाऐवजी अक्कल. ओसाड रानात एरंडाचा उदो उदो म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी. कुठे इंद्राचा ऐरावत तर कुठे श्याम भट्टाची तट्टाणी. म्हणजे कुठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली. गवयाचे पोर रडले तरी सुतारातच रडणार म्हणजे खान तशी माती. कुठल्या दोन म्हणी आहेत त्यांची चुकीची जोडी दिलेली आहे ते ओळखायचे आपल्याला. ज्या दोन म्हणींचा अर्थ सारखा आहे अशा बरोबर नाही ओळखायच्यात. तर ज्या दोन म्हणी वेगवेगळ्या अर्थाच्या एकत्र दिल्यात ना, अशी जोडी कुठली आहे ती आपल्याला इथं ओळखायची आहे. तर पहिलीच जोडी चुकीची. काय? घोडे कमावता आणि गाढव खातं म्हणजे कमवतं एक, मेहनत करतं एक आणि क्रेडिट घेतं दुसरंच असा अर्थ आहे. पण घोड्या एवढे डोकन गाढवा ऐवजी अक्कल असं त्याचा तसा अर्थ आहे का या म्हणीचा? नाहीये. म्हणून पर्याय अ बरोबर. ठीक आहे. शेतातील काम झाल्यानंतर काम करणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजनासाठी पुढील कोणता शब्द वापरला जातो? शेतकऱ्यांना जे देव जेवण देतात त्याला काय म्हणतात? सहभोज, इरिरी, इल्मी यापैकी नाही. नवीन प्रश्न आहे जरा, उत्तर लक्षात ठेवा याचं. काय आहे याचं उत्तर? तर इरिरी. शेतातील काम झाल्यानंतर काम करणाऱ्यांना दिलं जाणारं भोजन इरिरी. पर्याय ब योग्य. पुढील वाक्यांपैकी शुद्ध वाक्य ओळखायचं आहे आता. शुद्ध शब्द नाही, शुद्ध वाक्य. नागपूर पासून कोल्हापूर पर्यंत महाराष्ट्रात स्त्रियांच्या फॅशनात मोठी क्रांती झाली दिसते. बघा, क्रांती 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 एकाच ठिकाणी क्रांती दिसते म्हणजे काय येईल रे? हा, स्त्रीचा पण दुवेलांटी चुकली आहे इथे. फॅशनात म्हणजे फॅशन. बरोबर. म्हणजे पर्याय कुठला योग्य येणार? डस येणार आहे. नागपूर पासून कोल्हापूर पर्यंत महाराष्ट्रात स्त्रियांच्या फॅशन मध्ये मोठीच क्रांती झालेली दिसते. पर्याय ड योग्य. पुढचा प्रश्न आहे आपला. खालील पैकी महाप्राण व्यंजन कोणतं हे आपल्याला चार पर्यायातून ओळखायचं आहे. बघा आता, महाप्राण व्यंजन ह, ळ, क्ष आणि ज्ञ. तर महाप्राण म्हणजे एक विचारला तर हच आहे आणि बाकी विचारले तर मग ज्याच्यामध्ये एच इंग्रजी वर्ड येतो तो. पर्याय अयोग्य. ज्या वर्णाचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना काय म्हणतात? मृदू वर्ण, उष्मे वर्ण, अनुनासिके आणि अंतस्थ. ज्या वर्णांचा उच्चार तोंडावाटे होता होता थोडासा नाकातूनही होतो त्यांना काय म्हटलं जातं? तर त्यांना अनुनासिके असं म्हटलं जातं. पर्याय क योग्य. सेशन लाईक करून घ्या बरं. चला पटापट. अजून बरेच विद्यार्थी असे आहेत नुसतेच बघतायत, अजूनही टिक्कर मराठीवर भरोसा नाहीये त्यांचा. का बरं असं होतंय? हा, ज्या वर्णाचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात? व्यंजन, शब्द, स्वर, जोड शब्द. आता जरा बघा, स्वतंत्रपणे उच्चार कोणाचा करता येतो? स्वर हे पूर्ण उच्चारित अक्षर आहे. किती वेळा सांगून झालंय? म्हणजे हे काय झालं? स्वतःचा त्याचा वापर करू शकतो, उच्चार करू शकतो. व्यंजनाचा उच्चार तरी करू शकतो का स्वर मिक्स नसेल तर? नाही करू शकत. देवांनो या शब्दात असणारी विभक्ती अनेक वचनाला नो प्रत्यय संबोधन विभक्तीचा. पर्याय ब योग्य.
आपण हे सर्वनाम कोणत्या प्रकारचं आहे? आपण प्रश्नार्थक दर्शक आत्मवाचक संबंधी. आपण स्वतःनीच हे शब्द काय आहेत? आत्मवाचक सर्वनामामध्ये येतात. आपण प्रथम पुरुषवाचक मध्ये पण येतो, द्वितीय पुरुषवाचक मध्ये सुद्धा येतो आणि आत्मवाचक मध्ये सुद्धा आहे. फक्त वाक्याच्या अर्थावरून आपल्याला ओळखायचंय की तो नक्की कुठल्या सर्वनामाचं काम करतोय. पुढचा आणि आपला मराठी व्याकरणाचा शेवटचा प्रश्न. अनिल या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या कवीचे पूर्ण नाव? आत्माराम रावजी देशपांडे, सौदागर नागनाथ मोरे, हरिहर गुरुनाथ कुलकर्णी, दासोपंत दिगंबर देशपांडे. अनिल या नावाने कोण प्रसिद्ध आहेत? आत्माराम रावजी देशपांडे. पर्याय अ योग्य. ठीक आहे, तर हे होते आपले मराठी व्याकरणाचे प्रश्न. चलो, थँक्यू. जय हिंद सगळ्यांना. आपण सुरुवात करूयात आपल्या यवतमाळ जिल्ह्याच्या म्हणजे यवतमाळ पोलीस चालकचे बुद्धिमत्ताचे प्रश्न. काय आहे बघा. AZY BYXW CXWVU प्रश्नचिन्ह. आता A च्या विरुद्ध Z, B च्या विरुद्ध Y, C च्या विरुद्ध X, D च्या विरुद्ध W येतो. पण सोबत दोन अक्षर 3, 4 आता 5 पाहिजे. W च्या आधी V, त्याच्या आधी U, त्या आधी T, त्या आधी S. उत्तर आहे आपलं पर्याय तिसरा DWVUTS. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. E2PH 8S T5J प्रश्नचिन्ह. 4 ऑप्शन दिलेले आहेत. 2चा घन 8, 3चा घन 125 म्हणजे हा आणि हा तर कट झाला. आता E FGH 3 ने पुढे, PQRS 3 ने पुढे, TUVW आणि JKLM. उत्तर काय पाहिजे? W 125M पर्याय पाहिजे आपला दुसराच. त्यानंतरचा 28वा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत जर सरप्राईज हा शब्द HFIKIRHV असा लिहिला तर पॅटर्न हा शब्द त्याच सांकेतिक भाषेत कसा लिहिला जाईल? आता सरप्राईज इथे लिहून देते तुम्हाला. आता सरप्राईज हा शब्द S च्या विरुद्ध H आहे, है ना, U च्या विरुद्ध F आहे, I च्या विरुद्ध R आहे, त्यानंतर P च्या विरुद्ध K, परत R च्या विरुद्ध I च्या विरुद्ध R, S च्या विरुद्ध H आहे आणि E च्या विरुद्ध V आहे. मग आपल्याला कुठल्या शब्दासाठी सांगितले? त्यांनी पॅटर्न या शब्दासाठी सांगितले. PATTERN. P च्या विरुद्ध काय आहे? K. A च्या विरुद्ध Z, T च्या विरुद्ध G, E च्या विरुद्ध आहे VRINM. उत्तर काय आलं? KZGGVIM. पर्याय तिसरा आलाय. त्यानंतर पुन्हा सांकेतिक भाषेचा प्रश्न. जर Z बरोबर 52, AC बरोबर 8, BEG बरोबर 28 तर MAD बरोबर किती? Z 26 वर आहे. 26 दुने 52, 1 अधिक 3 4, 4 दुने 8, हे 2, 2 अधिक 5 अधिक 7, 7 7 14, 14 दुने 28. M आहे 13 वर, 1 14, 14 आणि 4 18, 18 ची दुप्पट झाले 36 म्हणजे मॅड बरोबर उत्तर काय आलं? 36. त्यांच्या मूळ वर्णाक्षरांची टोटल करायची, आलेल्या टोटलची दुप्पट करायची. पुढचा सांकेतिक भाषेचाच प्रश्न. एका सांकेतिक भाषेत का दे सा म्हणजे अमित रीड्स बुक, मे दे GH म्हणजे राम रीड्स मॅगझिन, तसेच बुक्स अँड मॅगझिन यासाठी का मोप GS हा संकेत वापरला आहे, तर अमित अँड राम साठी कोणता संकेत वापरला? सगळ्यात आधी कॉमन कट करा. रीड इथे कट केलं, रीड इथे कट केलं, का दे से मध्ये आणि मे दे से मध्ये मे कट झाला, सॉरी दे कट झाला. त्यानंतर इथून मॅगझिन कट करा, इथून मॅगझिन कट करा. आता या दोघांमध्ये मे आणि GH, का आणि M, GH कट झाला. ठीक आहे. मग आता अमित अजून काय कॉमन दिसत आहे आपल्याला? रीड्स हा शब्द झाला. मग आता बुक्स हा शब्द पण कॉमन आहे. कुठे कुठे? इथे. इथे आहे बुक, इथे आहे बुक. मग आता याच्यामध्ये का आणि से, त्यामध्ये का कट झाला. बरोबर आहे. मग आता अमित या शब्दासाठी से उरलं, अँड या शब्दासाठी MOH उरलं, MOP, आणि राम या शब्दासाठी उरलं एकच ME, हो ना. मग आता आपल्याकडे झालं काय? से मॉप मी किंवा से मी मॉप, जे काय असेल. उत्तर काय आलंय?
पर्याय क्रमांक दुसरा आलाय. पुढचा पण सांकेतिक भाषेचाच प्रश्न आहे. जर हवेला पिवळं म्हटलं, पिवळ्याला निळं म्हटलं, निळ्याला आकाश म्हटलं, आकाशाला लाल म्हटलं, लालला पाणी म्हटलं, पाण्याला गुलाबी म्हटलं, तर निरभ्र आकाशाचा रंग कोणता? निळा आकाश, पाणी आणि गुलाबी. निरभ्र आकाशाचा रंग निळा, निळाला म्हटलं आहे आकाश, उत्तर आला आकाश. वर्णमालिकेचा प्रश्न. ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी. छेदामध्ये टी असणारा एकच पर्याय, पण इथे 4 पद मागे गेलेले आहेत. ठीक आहे. मग एच 8तनं 4 गेले, 4 वर आहे डी, म्हणून पर्याय आला पहिलाच. पुढचा प्रश्न बघा. 5/4 17/12 53/36 प्रश्नचिन्ह. 5 त्रिक 15 अधिक 2 17 17 त्रिक 51 2 53 53 त्रिक 159 अधिक 2 161. इथे 4 त्रिक 12 12 त्रिक 36 36 त्रिक 108. उत्तर आलं 161/108. पर्याय आला पहिलाच. पुढचा 34वा प्रश्न. आता इथे काय केलंय? 13 - 2 11 11चा वर्ग 121 19 - 3 16 16चा वर्ग 256 मग 9 9 - 4 5 5चा वर्ग 25. पर्याय आला आहे पहिलाच. आता सगळ्यात महत्वाचा पुढचा प्रश्न. बरेच जणांना वाटत असेल काय आहे, पण तुम्हाला नेहमी सांगते उभ्यांची बेरीज करून बघायची पहिले. 8 9 10 0 ह्याचा आला 1, मग 6 3 10 आणि 10 20 200 झाले. इथे चला असं करा. 9 9 18 19 20 2 14 15 16 17 18 19 20 परत 200 झाले. हे पुन्हा 2 सॉरी 0 7 7 14 14 आणि 1 ह्याचा आला 15 आणि 5 20 पुन्हा 200 झाले. मग 6 6 12 1 13 आणि 5 5 15 आणि 1 16 नाही 5 5 10 11 आणि 8 म्हणजे 193 107. 200 व्हायला किती बाकी आहे? 7 बाकी आहे. म्हणून यांची टोटल पण 200. प्रत्येक उभ्याची टोटल केली तर 200 येते. पुढचा प्रश्न 36 ते 40. शेजारची आकृती शाळेतील विविध खेळातील खेळाडूंचे प्रतिनिधित्व करते. चौरस फुटबॉलांचे प्रतिनिधित्व करतो. त्रिकोण क्रिकेटांचं आणि वर्तुळ कबड्डी खेळांचं प्रतिनिधित्व करतो. आकृतीचं निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरं निवडा. फुटबॉल व क्रिकेट हे दोनच खेळ खेळणारे खेळाडू किती? 6 10 8 11. फुटबॉल आणि क्रिकेट खेळणारे किती आहेत? 6 आहे. पर्याय येणार पहिला. कबड्डी आणि क्रिकेट खेळणारे पण फुटबॉल खेळणारे नाही. आता कबड्डी आणि क्रिकेट खेळतात, फुटबॉल नाही, असे किती आहेत? 7 आहेत. मग पर्याय येणार आपला चौथा. यावरच पुढे प्रश्न आहे. फक्त क्रिकेट हा एकच खेळ खेळणारे किती? आता फक्त क्रिकेट इथे आहे, किती आहे ते? 9. आणि या शाळेत एकूण किती क्रिकेट खेळाडू आहेत? आता क्रिकेट म्हणजे त्रिकोणातले सगळ्यांची बेरीज करायची. 10 अधिक 6 अधिक 7 अधिक 9 6 6 12 आणि 13 13 10 23 23 आणि 9 32. तर एकूण क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या किती झालेली आहे? 32 झालेली आहे. आणि यावरच सर्व तिन्ही खेळ खेळणाऱ्यांची संख्या किती? 10 27 16 यापैकी नाही, तिन्ही खेळ खेळणारे आहेत 10. 10 वर्तुळात पण आहे, त्रिकोणात पण आणि चौकोनात पण. म्हणजे आता आपलं उत्तर आलंय पर्याय पहिलाच. पुढचा 41वा प्रश्न काय आहे पाहूयात. विधान अनुमान दिलेले. बरं. दिलेल्या विधानांसाठी अनुमान तपासावा. योग्य पर्याय निवडा. सर्व बदक कोंबड्या आहेत. सर्व बदक कोंबड्या आहेत आणि एकही कावळा बदक नाही. ठीक आहे. काही कोंबड्या कावळ्या आहेत का? नाही. सर्व कोंबड्यांचा तर नाहीच. काही कोंबड्या बदक आहेत का? आहेत. काही कोंबड्या बदक नाहीत. बरोबर. यांवरनं तुमचं उत्तर काय पाहिजे? फक्त अनुमान 3 व 4 बरोबर. पर्याय पाहिजे आपला दुसराच. पुढला प्रश्न आपण घेतलाय आणि याआधी एका पेपर मध्ये येऊन गेलेला आहे. आता प्रश्न काय आहे पाहूया. 1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. आता 1 जानेवारी
2002 ला जर मंगळवार असेल, 1 जानेवारी 2002 पासून 2008 पर्यंत 6 वर्ष. एकच लीप वर्ष घ्यायचं, 2004चं, 8चं अजून बाकी आहे, म्हणून 6 अधिक 1, 7 ला 7 ने भागलं 0. मंगळवारच्या पुढे शून्यवार, पुन्हा आपला वार येणार मंगळवार, पुढचा पर्याय येणार दुसराच. त्यानंतर दिशाज्ञानचा 43वा प्रश्न. सुनील उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. ठीक आहे, बरं. उत्तरे सरळ तर 9 किलोमीटर गेला, मग उजवीकडे वळून 4 किलोमीटर गेला, पुन्हा एकदा तो उजवीकडे वळाला आणि 15 किलोमीटर गेला. 9 आणि 6 15, आणि मग डावी आपल्या उजवीकडे वळून 12 गेला. 4 आणि 8 12. मग सुरुवातीच्या ठिकाणापासून आता बघा, 9 आणि 6 ही झाली 6, ही 8 आणि 4 12, म्हणजे ही बाजू झाली 8, ही बाजू झाली 6. मग एक बाजू 8, 8चा वर्ग, दुसरी बाजू 6, 6चा वर्ग, 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36, 100. वर्गमुळात 100 म्हणजे सुरुवातीच्या स्थानापासून तो कितीवर आहे? 10 किलोमीटर. इथे काय वापरला आपण? पायथागोरस प्रमेय वापरला. 44वा प्रश्न उमेश सर घेतील. आपण 45व्या प्रश्नावर जाऊयात. 45, 46, 47, 48 असे 4 प्रश्न आहेत. एका षटकोनाच्या शिरोबिंदूवर 6 लोक केंद्राकडे तोंड करून गप्पा मारत खालील प्रमाणे बसलेले आहेत. मग आता षटकोन काढूयात आपण. सी जो बी च्या डाव्या बाजूला आहे, सी जो बी च्या डाव्या बाजूला आहे, त्याच्या समोर एफ बसलाय, सी च्या समोर एफ बसलाय. डी हा बी आणि एफ च्या मध्ये आहे, सी च्या बाजूला ए नाही, मग आता उरला ई. त्यांनी सांगितलं ए च्या समोर बसलाय बी, पर्याय येणार पहिलाच. ठीक आहे, एच आहे ना, हो, ए च्या समोर बसला बी, पर्याय येणार पहिला. ई च्या डावीकडे कोण आहे? ई च्या डावीकडे आहे ए, पर्याय आला दुसरा. सी आणि डी च्या मध्ये कोण आहे? सी आणि डी च्या मध्ये आहे बी, पर्याय येणार तिसरा. आणि याच्यावर शेवटचा प्रश्न आहे 48वा. आपण इथेच काढायला लागेल आपल्याला आकृती. सी व एफ आणि डी आणि ई यांनी आपापसात जागांची अदला बदल केल्यास ए च्या उजव्या बाजूला कोण येईल? आपण जागा चेंज करून घेऊयात. ठीक आहे, आधी कोण बसले आधी ते बघूयात. बघा, आधी आपण इथे सी ला बसवलेलं, इथे बी ला बसवलं होतं, बरोबर आहे. इथे डी होता, इथे एफ होता, इथे ए होता आणि इथे ई होता. मतलब त्यांनी काय सांगितलंय? सी आणि एफ ने जागा बदलली, इथे एफ बसला, इथे सी बसला. आणि डी आणि ई, इथे डी बसला तर इथे ई बसला. मग आता काय झालं? ए च्या उजव्या बाजूला कोण? ए च्या उजवीकडे कोण झाला? डी झाला. पर्याय कुठला आहे? पहिलाच. हा प्रश्न उमेश सर घेतील, पण याचं उत्तर सोपं आहे. 20 वर्षांपूर्वी बापाचं वय मुलाच्या वयाच्या 12 पट होतं. आज बापाचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. आता बाप हे दुप्पट होत नाही, ते पण दुप्पट होत नाही, म्हणजे पर्याय क आणि ब तर असाच गेला. 20 वर्षापूर्वी हा 2 चा असणार, हा 24 चा असणार. 12 दुने 24, 12 पट आहे, म्हणजे पर्याय पहिला येणार. याच्या पुढचे सगळे प्रश्न आपले उमेश सरांचेच आहे. आपण डायरेक्ट जाऊयात आपल्या चालकच्या प्रश्नांकडे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण पाहतोय यवतमाळ जिल्हा पोलीस भरती 2022-23 पोलीस शिपाई चालक लेखी परीक्षा ही प्रश्नपत्रिका जी आहे, या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्या सामान्य ज्ञानाचे प्रश्न कोणते आले होते आणि त्या प्रश्नांची उत्तर कोणती आहेत ती आता आपण इथे पाहणार आहोत. आपला पहिलाच प्रश्न इथे आहे. यवतमाळ या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पहा, लेखी परीक्षा ही कशाची आहे? शिपाई चालक, पोलीस शिपाई चालक. चला, पहिला प्रश्न इथे तुम्हाला काय दिसतोय? प्रश्न क्रमांक 1, यवतमाळ जिल्हा पोलीस भरती 2022-23 यामध्ये पहिला प्रश्न, या शहराला 2023 चा जागतिक ट्री सिटी पुरस्कार मिळाला. कोणाला मिळालेला आहे? पर्याय क्रमांक ड, मुंबई याला जागतिक ट्री सिटी पुरस्कार 2023 चा मिळालेला आहे. महाराष्ट्रातील पहिले जीआय मानांकन मिळालेली पहिली वस्तू कोणती?
पैठणी येवला, चप्पल कोल्हापुरी, चादरी सोलापूर, संत्री नागपूर. तर पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे, चादरी सोलापूर. चला पुढचा प्रश्न आहे, सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन विलेज या स्पर्धेत कोणत्या गावची निवड झाली आहे? पाटगाव कोल्हापूर, वाई सातारा, पंढरपूर सोलापूर, दापोली रत्नागिरी. तर कोणाला मिळालेलं आहे? पाटगाव कोल्हापूर, पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार महाराष्ट्रातील पहिला इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कुठे उभारण्यात येत आहे? वळूंज छत्रपती संभाजीनगर, बुटीबोरी नागपूर, रांजणगाव पुणे, ओझर नाशिक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, रांजणगाव पुणे या ठिकाणी हे क्लस्टर उभं करण्यात येणार आहे. चला पुढचा प्रश्न काय आहे? हे मराठीचे आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला मराठी दिसतंय. पुढे जाऊया आणखीन. बघा हे सगळे मराठीचे प्रश्न आहेत. मग आहे रिझनिंग, बरोबर आहे. रिझनिंगचे प्रश्न जास्त आहेत. बघा है ना, रिझनिंगचे प्रश्न जास्त दिसत आहेत. त्यानंतर आहे गणिताचे आहेत, बरोबर आहे. बघा आता हे सगळे काय आहेत? चालकचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 82, बरोबर आहे. 82 काय आहे आपला प्रश्न आहे? भारतीय राज्यघटनेनुसार पुढील पैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही विचारले? सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदान करणं, राज्यघटना आणि त्यातील तत्वांचा आदर करणं हे तर आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणं हे पण आहे, सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं हे सुद्धा आहे. मात्र सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणं हे मूलभूत कर्तव्य टाकलं गेलेलं नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक अ हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, लोकसभा व विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे हे विधेयक आहे. 103वी घटना दुरुस्ती 2019, 104वी घटना दुरुस्ती 2019, 105वी घटना दुरुस्ती 2021 की 106वी घटना दुरुस्ती 2023. किती वेळा आपण घेतलेला आहे? पर्याय क्रमांक ड, 106वी घटना दुरुस्ती 2023. भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान हे कोण भूषवतं? प्रश्न क्रमांक 84 आहे. काय या प्रश्नाचं उत्तर आहे? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान की गृहमंत्री? तर पंतप्रधान हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 85, महाराष्ट्रातून लोकसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या लोकसभेवर विचारली. ही आहे विधानसभेची, बरोबर आहे. ही कोणाची आहे? राज्यसभेची. ही तर संख्या नाहीच आहे. काय बरं? लोकसभेवर 48 एवढी संख्या आहे सदस्यांची. मणिपूर या राज्याची सीमा या राज्याशी लागून नाही. नागालँड याच्याशी आहे, आसामशी आहे, मिझोरमशी आहे. कुठला नाही आहे? तर त्रिपुराशी नाही आहे. कोणाशी लागून नाहीये? मणिपूरची त्रिपुराला लागून नाहीये. 87वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहेत? 5, 6, 7 की 8? या प्रश्नाचं उत्तर काय? पर्याय क्रमांक क, 7. किती राज्यांच्या, किती जिल्ह्यांच्या कर्नाटकाला लागून आहेत? 7. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार खालीलपैकी अचूक उतरता क्रम ओळखा. आता इथे काय दिसतंय? कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर. साल्हेर, कळसुबाई, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर. कळसुबाई, महाबळेश्वर, साल्हेर, त्र्यंबकेश्वर. कळसुबाई, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर, साल्हेर. तर इथे तुम्हाला काय दिसतंय? पर्याय क्रमांक अ, कारण कळसुबाई नंतर साल्हेर आहे, बाकी कुठेच कशात हे दिसत नाही. त्यानंतर महाबळेश्वर, मग त्र्यंबकेश्वर. प्रश्न क्रमांक अ याचं उत्तर होतं 88चं. 89चं काय? दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? नागपूर, चंद्रपूर, गोंदिया की गडचिरोली? कुठे आढळतात? या गोंदियामध्ये आढळतात. पर्याय क्रमांक क हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, यवतमाळ जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? किती जिल्ह्यांच्या आहेत? 4, 5, 6 की 7? किती जिल्ह्यांच्या लागून आहेत? यामध्ये 6 जिल्ह्यांच्या. किती? 6. पर्याय क्रमांक क. चला, पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे? पेंच विचारले
महाराष्ट्र छत्तीसगड नाही. ओके, महाराष्ट्र मध्य प्रदेश, महाराष्ट्र कर्नाटक नाही, मध्य प्रदेश छत्तीसगड नाही, पेंच काय महाराष्ट्र मध्य प्रदेश. पर्याय क्रमांक ब. लोह खनिज असलेल्या लोहाच्या प्रमाणावरून लोह खनिजाचे उच्च प्रतीकडून जास्त उच्च प्रतीकडून कमी प्रतीकडे क्रम लावायचा आहे. हेमेटाइट आहे, सिडेराइट आहे, मॅग्नेटाइट आहे आणि लेमोनाइट आहे. बरोबर आहे. आपल्याला जे दिसतंय यामध्ये कोणतं कोणतं आहे? हेमेटाइट, सिडेराइट, मॅग्नेटाइट आणि लिमोनाइट. आता यामध्ये जर आपण बघितलं तर या प्रश्नाचं उत्तर काय येतं? तर सी यामध्ये जास्त आहे. बरोबर आहे, हा येईल पहिला. त्यानंतर कुठलं येतं? ए, हेमेटाइट दुसरा. त्यानंतर डी, बरोबर आहे, म्हणजे कुठला? तिसरा. हा लिमोनाइट आहे आणि सिडेराइट मध्ये सर्वात कमी आहे म्हणजे हा चौथा. सी ए डी बी. बरोबर आहे. काय झाला? सी ए डी बी म्हणजे पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर आहे. वर्ष 2023च्या 80व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये नाटू नाटू या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाणे म्हणून पुरस्कार मिळाला. नाटू नाटू हे गाणे आर आर रेहमान या चित्रपटातील असून आर आर रेहमान आलं आर आर या चित्रपटातील असून या गाण्याचे गायक कोण आहेत? अजय अतुल, ए आर रेहमान तर नाहीये. ओके, अलका याग्निक नाही, तर काय आहे बरं? काला भैरव आणि राहुल सिप्लीगंज. चला, पर्याय क्रमांक सी आहे. देशात 2024च्या लोकसभा निवडणुका या टप्प्यात आणि महाराष्ट्रात या टप्प्यात पार पडल्या. 7-5, 7-4, 8-5, 8-7. काय बरं? तर भारतामध्ये 7 आणि महाराष्ट्रामध्ये 5. किती? 5. बरोबर की नाही? हे आपलं उत्तर आहे. स्वामी दयानंद सरस्वती हे पण किती वेळा घेतलं होतं जेव्हा निवडणुका होत्या त्यावेळेला सांगितलेलं येणार. स्वामी दयानंद सरस्वती यांची कितवी जयंती 2023 मध्ये साजरी करण्यात आली? जे माझे लेक्चर बघतायत त्यांना माहिती आपण किती वेळा घेतले. बरोबर की नाही? 199, 220, 201 आणि 202. त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक ब 200. आर्य समाजाची स्थापना केली ना. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ऐतिहासिक वाघनखे परत आणण्यासाठी महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने लंडन मधील संग्रहालयाबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय, स्टीफन संग्रहालय, न्यू अल्बर्ट संग्रहालय, मेजर संग्रहालय. तर या प्रश्नाचं उत्तर काय? व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय. ओके. पुढील पिढीसाठी धूम्रपान प्रतिबंधित करणारा जगातील पहिला कायदा कोठे मंजूर करण्यात आला? न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका. कुठे करण्यात आला होता? सांगितलं होतं. काय बरं? न्यूझीलंड. बरोबर की नाही? पुढचा प्रश्न आहे, सर्व महानगरातील गटरे स्वच्छ करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान वापरणारं पहिलं राज्य कोणतं? कर्नाटक, तेलंगणा, केरळ, मध्य प्रदेश. त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक क केरळ हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न कोणता आहे? महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने मधाचे गाव म्हणून कोणते गाव विकसित केले? भिलार, मांगर, कराड, इंदापूर. या प्रश्नाचं उत्तर काय? पर्याय क्रमांक ब मांगर. आणि शेवटचा प्रश्न आहे 100वा स्वच्छ मुख अभियानाअंतर्गत महाराष्ट्राचा स्माइल अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल आणि सचिन तेंडुलकर. यापैकी कोण आहे? उत्तर पर्याय क्रमांक ड सचिन तेंडुलकर. तर मित्रांनो, यवतमाळ यामध्ये चालक या परीक्षेसाठी पोलीस शिपाई जे आहेत या पोलीस शिपाई चालक यासाठी हे आपले सामान्य ज्ञानाचे प्रश्न होते. याचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत, उत्तरही पाहिलेली आहेत. आता पुढच्या पेपरमध्ये पुन्हा भेटू. जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता गणिताचे प्रश्न बघणार आहोत. पहिलाच प्रश्न बघा, वयवारीचा प्रश्न आहे. 20 वर्षापूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या 12 पट होते. आज बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे, तर त्या दोघांचे आजचे वय किती? हा प्रश्न आपला युट्यूबला झाला होता. जी आपली सिरीज होती 5000+, त्या सिरीज मध्ये हा प्रश्न झाला होता. जसाच्या तसा आलेला आहे. आता हे प्रश्नाचे विश्लेषण आहे ते फास्ट मध्ये होणार आहे,
नंतर तुम्हाला ह्याचं पूर्ण डिटेल मध्ये नंतर आपण चालू करणार आहोत सिरीज, त्यामध्ये सर्व तुम्हाला भेटून जाईल. फास्ट मध्ये असणार आहे. भरपूर जण सर कमेंट करतील, सर हे मला समजलं नाही, सर हे खूप फास्ट सांगितलंय. तर आपल्याला इथं जागा कमी आणि वेळ कमी, त्यामुळं हे स्पीडनेच होणार आहे. ठीक आहे. थोडक्यात तुम्हाला सांगून देतो बघा. 20 वर्षापूर्वी आपल्याला फक्त गुणोत्तर घ्यायचं काय आहे, मुलाचं बापाचं आहे 12 पट, म्हणजे मुलाचं 1 पट, वडिलांचे किती 12 पट, किती आहे 20 वर्षापूर्वी. आजचं गुणोत्तर दिले, किती दिले, वडिलांचं किती होते, मुलाच्या दुप्पट, हे आहे आजचं. जे तुम्ही गुणोत्तर घेणार ते तुम्हाला वय भेटून जाईल. मुलाचं समजा आपण आजचं गुणोत्तर घेतलं 1 गुणिले त्यांच्या समोरील गुणोत्तरातील फरक किती आहे 11, छेदस्थानी तिरकस गुणाकारातील फरक किती आला 2, गुणिले इकडे किती वर्ष दिसतात ते 20, भाग दिला किती आले 10 दुने 20, यांच्यातला फरक किती आहे 11, छेदस्थानी इथं आला 10, 10 दुने 20, 11 दुने 22. मुलाचं वय किती असणार 22. मग वडिलांचं वय काय आहे आज दुप्पट, म्हणजेच किती येणार 22 आणि 44. ऑप्शन नंबर अ. समजलं. पुढचा प्रश्न बघा आता. एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे. त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे किंवा शिल्लक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती. 1040 मध्ये कोण कोण आहेत, विद्यार्थी पण आहेत, शिक्षक पण आहेत. मग शिक्षक आणि विद्यार्थी यांचे दोघांची मिळून संख्या किती झाली 16. मग 1040 ला 16 ने भाग दिला, तुम्हाला 1 भाग भेटून जाईल आणि 1 भाग आहे शिक्षकांचा, डायरेक्ट संख्या भेटल. 16 ने भाग दिला 16 96, 8 उरले 16 5 80. शिक्षकांची संख्या किती 65. हा सुद्धा प्रश्न आपला झाला होता, जसाच्या तसा आलेला आहे. समजलं. पुढचा प्रश्न बघा आता. एका फलंदाजाच्या पहिल्या 4 कसोट्यांच्या सामन्यातील धावांची सरासरी 42 आहे. 5व्या कसोटी सामन्यामध्ये त्याला किती धावा काढाव्यात, म्हणजे त्याची सरासरी 50 होणार. 5व्या सामन्यात किती धावा काढायच्या, 5व्या सामन्यात सरासरी किती आहे 50, 50 गुणिले 5 किती आले 250. 250 त्यांनी एकूण धावा केल्यात 5 सामन्यामध्ये. 4 सामन्यामध्ये कितीचे सरासरीने केले त्यांनी 42. मग 42 गुणिले 4 केलं, 4 दुने 8, 4 चोक 16, 168 धावा केल्या त्यांनी 4 सामन्यापर्यंत. 5व्या सामन्यात त्याच्या एकूण धावा झाल्या 250. मग 168 ह्याच्यातून वजा करा, 10तून 8 गेले 2, 1 हात 6, 15तून 7 गेले 8. म्हणजे त्यांनी 5व्या सामन्यामध्ये किती धावा केल्या असेल तर 82 धावा केल्या असतील. कळले सर्वांना. क्लिअर. आवाज क्लिअर येतोय, व्हिडिओ क्लिअर दिसत असेल तर पटकन लाईकची संख्या वाढवा फास्ट मध्ये. पुढचा बघा, हा रिझनिंगचा प्रश्न आहे, मॅडम सांगतीलच. पुढचा प्रश्न बघा आता. मी एक संख्या मनात धरली, तिच्यात 34 मिळून आलेल्या बेरजेला 7 ने भागले तर भागाकार 11 आला असेल तर मी मनात धरलेली संख्या कोणती. तुम्हाला ती संख्या काढायची असेल तर शेवटून सुरुवात करायची, क्रिया उलटी करायची. सांगत आलेलो मी पहिल्यापासूनच. मग शेवटचे काय आले उत्तर 11. 7 ने भागलं, 7 ला भागायचं नाही गुणा, 11 गुणिले 7 किती आले 77. क्रिया करतोय उलटी. काय सांगितलं इथं 34 मिळवून, मग 34 मिळवू नका, वजा करून टाका, किती आले 43. म्हणजे मी मनात धरलेली संख्या कोणती आहे 43. मी मनात धरलेली संख्या तुम्हाला पण कळली, किती आहे ती 43. ऑप्शन नंबर अ. कळले सर्वांना. पुढचा प्रश्न बघा आता. 343 चा 6वा घात आणि 434 चा 7वा घात या संख्येचा एकक स्थानी कोणता अंक येईल. मध्ये आहे गुणाकार चिन्ह. मग आता यांचा एवढा घात काढायचा, सोडवायचा आहे. शेवटचा अंक बघायचा, याचा शेवटचा अंक 3. 3चा 6वा घात, 3चा 6वा घात किती येईल बघा. 3चा पहिला घात येणार, शेवटचा अंक फक्त सांगतोय मी 3. दुसरा 3चा वर्ग शेवटचा अंक येणार 9. 3चा घन शेवटचा अंक 27 म्हणजे 7. 3चा 4था घात 81 म्हणजे 1. म्हणजे पहिला घात असेल तर येतो 3, दुसरा असेल तर 9, तिसरा असेल तर 7, चौथा असेल तर 1. परत तेच रिपीट होतात. 5वा असेल तर परत येणार 3, 6वा असेल तर काय येणार 9. म्हणजे याचा शेवटचा अंक असणार 9. या 4चा सुद्धा तसाच.
4चा 1 घात येणार 4, 4चा वर्ग असेल तर शेवटचा अंक 6, नंतर परत 4, परत 6, परत 4, परत 6. कितवा विचारलाय? 7वा. म्हणजे त्याचा 7वा घात आहे, त्याचा शेवटचा अंक काय असणार? 4 असणार. मग ह्या दोघांचा केला गुणाकार 9 चोक 36, म्हणजे शेवटचा अंक परत काय आलेला आहे? 6 आलेला आहे. याचं पूर्ण विश्लेषण तुम्हाला नंतर मी सांगणारच आहे. एवढंच लक्षात ठेवा. याचं उत्तर किती येणार? 6. पुढचा प्रश्न बघा. 3 घंटा एकाच वेळी 11 वाजता वाजतात. त्या तिन्ही घंटा अनुक्रमे 20 मिनिट, 30 मिनिट व 40 मिनिटांनी पुन्हा एकत्र वाजत असतील तर त्या पुन्हा सर्व एकाच वेळी किती वाजता वाजतील? म्हणजे अशी संख्या शोधायची का त्या संख्येला ह्या तिघांनीही भाग गेला पाहिजे, म्हणजे काढायची लसावी. व 20, 30 आणि 40 यांचा लसावी काढला, किती आला? 120. 120 काय असणार? हे मिनिटामध्ये आहे, उत्तर सुद्धा मिनिटामध्ये भेटणार, लसावी तुम्हाला त्याच एककात भेटणार. 120 मिनिटं म्हणजेच काय? 2 तास. 2 तास आणि त्या दोन्ही या तिन्ही घंटा एकत्र वाजतील. सकाळी 11ला वाजल्यात, मग 11 आणि 2 1 वाजता, दुपारी 1 वाजता त्या तिन्ही घंटा एकत्र वाजतील. कळले? पुढचा प्रश्न बघा आता. 45/175 छेद 12/49 भागिले 25/21. सगळ्यात पहिला ही क्रिया करून घ्या. बघा 45/175 इथं लिहितो मी भागिले, छेद म्हणजेच काय? भागिले. ही क्रिया पहिली करून घेतो. 12/49 भागिले 25/21 भागिलेचं काय होतं? गुणिले. म्हणजे काय होते? जो छेद आहे तो अंशस्थानी जातो, अंश आहे तो छेदस्थानी. आता इथं डायरेक्ट लिहितो मी गुणिले. गुणिले 21/25 7 7 49 7 21. आता इथं काही भाग जात नाही, गुणाकार करा. 12 त्रिक 36 छेद 25 7 175. आता हे भागिले आहे, भागिलेचं काय होणार? गुणिले. म्हणजेच काय होणार? इकडं 175 जाणार वरती, 36 खाली. 175 ला 175 गेले, 45/36. 9 भाग दिला, 9 5 45, 9 चोक 36. काय उत्तर आलं? 5/4. ऑप्शन नंबर ए. कळले? याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला नंतर भेटणारच आहे. आता थोडक्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण सांगितलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. भागाकाराचा प्रश्न आहे बघा. 4.18 भागिले 0.418. सरळ लिहा. 418/418. खाली 3 घर सोडून पॉइंट आहे, वरती येणार 3 0. वरती 2 घर सोडून पॉइंट आहे, खाली येणार 2 0. 2 0 गेले, 2 0 गेले, 118 ला 118 गेले, किती राहिले? 10. सेम ह्याचं सुद्धा आहे. खाली 2 घर सोडून पॉइंट आहे, वरती येणार 2 0, खाली 1 घर सोडून पॉइंट आहे, 1 0 येणार. 1 0 गेला, ह्याचं पण उत्तर येणार 10. मग 10 आणि 10 किती झाले? 20. ऑप्शन नंबर 1 किंवा अ. कळलं? समजलं सगळं? स्पीड मध्ये होणार, हे फास्ट मध्ये होणार आहे. आपल्याला कमीत कमी वेळेत हे पूर्ण करायचंय आणि इथं जागा सुद्धा नाहीये. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 23 आहे, तर त्यापैकी सगळ्यात मोठी संख्या कोणती? सरासरी म्हणजे मधली संख्या. मधली संख्या कोणती आहे? 23. मग त्याच्या पुढे 2 संख्या असणार, मागे 2 संख्या असणार. झाल्या का 4? त्या कशा आहेत? सम. मधली संख्या बरोबर काय असणार? विषम. मग आता पुढची संख्या काय? 24, नंतर 26. ही असणार मोठी संख्या. कळलं? लहान संख्या कोणती असणार? त्याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं. कळले? पुढचा प्रश्न बघा. हा सुद्धा प्रश्न आपला झाला होता. अतिसंभाव्य विश्लेषण, अतिसंभाव्य या सिरीज मध्ये झाला होता. रविवार, सोमवार, मंगळवार या तिघांचं सरासरी तापमान आहे 35. बघा, रविवार, सोमवार, मंगळवार तिघांचं सरासरी आहे 35. 35 गुणिले 3 केलं, किती आलं? 3 5 15, 3 त्रिक 9 1 10. तिघांनी मिळून एकूण तापमान किती झालं? 105. आता पुढे काय सांगितलं बघा. सोमवार, मंगळवार, बुधवार यांचं सरासरी तापमान आहे 34. 34 गुणिले 3 केलं, 34 गुणिले 3, 3 चोक 12, 3 त्रिक 9 1 10, किती झालं? 102. पण ह्या 102 मध्ये कोण कोण आहेत? सोमवार, मंगळवार, बुधवार. आणि बुधवारचं दिले 37. मग आपण सोमवार, मंगळवार, बुधवार मधून
जर बुधवारचं 37 मायनस केलं तर आपल्याला कोणाचं भेटणार आहे? सोमवार आणि मंगळवारचं. बघा 12तून 5 गेले, 12तून 7 गेले 5, 1 हातचा 7, 10तून 4 गेले 6. हे 65 कोणाचं आहे? सोमवार आणि मंगळवार. आणि या 105 मध्ये कोण कोण आहे? रविवार, सोमवार, मंगळवार. मग रविवार, सोमवार, मंगळवार मधून जर आपण सोमवार आणि मंगळवाराचं वजा केलं तर तुम्हाला रविवारचं भेटून जाईल. आणि रविवारचं तापमान किती असणार आहे? 40 अंश. कळलं का? समजलंय सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न बघा. संक्षिप्त गुणोत्तर करा. संक्षिप्त रूप द्यायचं असेल तर काय करायचंय? समान संख्येने भाग द्यायचा आहे. मग 116 आणि 84 ला 4 ने भाग जातो. 4 ने भाग दिला, 4 दुने 8, 4 एके 4, 4 दुने 8, 3 उरले, 4 9 36. काय राहिले? 29/21. कारण 29 ला काय भाग जात नाही, मूळ संख्या आहे. म्हणजे काय येणार उत्तर? 29/21. ऑप्शन नंबर ए. कळले? पुढचा प्रश्न बघा. परत वयवारीचा प्रश्न आलाय. श्रद्धाचे वय गीताच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघांनी मिळून त्यांची बेरीज 60 वर्ष आहे. दोघांनी मिळून किती पट झाले? तिप्पट आणि 1 पट 4 पट. मग 60 ला 4 ने भाग दिला, किती आलं? 15. 15 झाले 1 पट. विचारले कोणाचं वय? श्रद्धाचं. श्रद्धाचं वय काय आहे? तिप्पट. 15 गुणिले 3 किती आले? 45. श्रद्धाचं वय असणार 45 आणि गीताचं वय असणार 15. हा सुद्धा प्रश्न आपला झाला होता. पुढचा प्रश्न बघा. याच्यामध्ये चूक आहे. काय चूक आहे तुम्हाला दिसत असेलच. वर्गमुळात नेहमी 2 घरं किंवा 4 घरं 2च्या पटीत घरं पाहिजेत. 36.1 चं वर्गमूळ निघणार नाही. कळलं? आणि 1024 ह्याचं सुद्धा वर्गमूळ निघणार नाही. एक तर तुम्हाला भाग देऊन मग त्याचं वर्गमूळ काढायला लागेल. कळलं? किंवा जर तुम्हाला 361 चं वर्गमूळ काढायचंय तर हे असं पाहिजे होतं. वर्गमुळात 3.61 किंवा डायरेक्ट 361 पाहिजे होतं. 361 चं वर्गमूळ किती आहे? 19. आणि 1024 चं वर्गमूळ किती आहे? 32. पण हे पॉइंट नव्हते पाहिजे. मग उत्तर आलं असतं 19/32. हे पॉइंट नसते तर उत्तर आलं असतं 19/32. कळलं? पॉइंट असल्यामुळे हा प्रश्न एकतर रद्द होऊ शकतो. प्रश्न चुकीचा आहे. हा सुद्धा प्रश्न चुकीचाच आहे. अंड्याच्या किमतीमध्ये 25% वाढ झाल्यावर 20 रुपयामध्ये आता पूर्वीपेक्षा 4 अंडी कमी मिळतात तर 1 डझन अंड्याची सध्याची किंमत किती? या प्रश्नामध्ये पण चूक आहे. एकतर 25% घट झालेली असेल किंवा 20 रुपयामध्ये त्या 20 रुपयापेक्षा जास्त किंमत असेल. हे दोन प्रश्न चुकीचे आहेत, रद्द होऊ शकतात. पुढचा प्रश्न बघा आता. एक दुकानदार शालेय गणवेश खरेदीवर 15% सूट देतो. विवेकला त्याच्या गणवेश 136 रुपये द्यावे लागले तर त्याच्या गणवेशाची मूळ छापील किंमत किती? म्हणजे 136 रुपये आहे ती 15% डिस्काउंट वाली किंमत आहे. म्हणजे 136 बरोबर किती टक्के असणार? 85%. ती छापील किंमत असणार पूर्णपणे 100%. 100% बरोबर किती? तिरकस गुणाकार 136 गुणिले 100 भागिले 85. 5 ने भाग दिला किती आले? 17. इथं आले 20. 17 8 36 असे. 8 दुने 16 आणि 0. मग त्या गणवेशाची छापील किंमत किती असणार? 160 रुपये. कळलं? स्पीडने होते हे, पण तुम्हाला ह्याचं संपूर्ण विश्लेषण नंतर भेटणारच आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. 17 बदक 17 मासे 17 मिनिटात खातात तर एक बदक एक मासा किती मिनिटात खाईल? सेम तेवढ्याच मिनिटात खाणार आहे. कळलं? किती? 17. किंवा कामाची बघा काळकाम वेगचा प्रश्न आहे. पहिल्याचं काम दुसऱ्याला, दुसऱ्याचं काम पहिल्याला. पहिले किती बदक आहेत? 17. किती मासे किती मिनिटात खातात? ते 17. पहिल्याचं काम काय? 17 मासे खायचं, ते येणार दुसऱ्याला. दुसऱ्याचं काम आहे 1 मासा खायचं, ते येणार पहिल्याला. आता दुसऱ्याचं किती आहे तर बघ, बदक 1 भाग दिला बघा. 17 ला 17 गेले, किती राहिले? 17. म्हणजे 1 बदक 1 मासा किती मिनिटात खाईल? 17 मिनिटात. कळले? पुढचा प्रश्न बघा. एक व्यक्ती दिल्ली ते फरीदाबाद हे अंतर पायी 4 किलोमीटर वेगाने पार करतो तेव्हा त्याला 6 तास फरीदाबादला पोहोचतो. 6 तासात तो फरीदाबादला पोहोचतो. परतीचा प्रवास तो ताशी 3 किलोमीटर वेगाने परत दिल्लीला पोहोचण्यास त्याला किती वेळ लागेल?
जाताना 4च्या स्पीडनी किती तास चाललाय तो 6 तास. 4 गुणिले 6 24 तास लागले. येताना तो 3च्या स्पीडने येतो, मग त्याला किती तास लागेल तर 3 8 24 8 तास लागतील. कळलं? ऑप्शन नंबर क. तर आपले गणिताचे प्रश्न इथे संपलेले आहेत. ठीक आहे, गणिताचे प्रश्न एवढेच होते. गणिताचे प्रश्न संपलेत. बाकी आपण नंतर भेटूया पुढच्या नवीन प्रश्नपत्रिकेमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर आणि सर्वांना ऑल द बेस्ट. सगळ्यांनी सतत ग्राउंड करा, सतत रिव्हिजन करा, एवढंच सांगणार.